प्रार्थना करके हर दिन उड़ जाऊं बाप के नाई, बल से बल पाकर मैं बल से बल पाकर। हालेलुया हालेलुया हालेलुया। आनंदात आहेत ना? यस, आनंदात आहेत ना? हालेलुया। हात उचलत नाही त्याच्यासाठी सांगतोय हालेलुया। प्रेज गॉड। प्रभू सर्वांना शक्ती सामर्थ्य ताकद आणि बळ देव। हालेलुया हालेलुया। जसे आम्हाला देतो तसे तुम्हाला पण देव। हालेलुया। प्रेज गॉड। यहोवा की बाट जो कर प्रार्थना करके हर दिन उड़ जाओ बाप के नाय, बल से बल पाकर। यहोवा की बाट जो कर प्रार्थना करके हर दिन उड़ जाओ बाप के
चलूंगा, हालेलुया, ये जरूर पाहूंगा, हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रभूच्या बरोबर चालतो, आम्ही खरोखर जेवंत हो, हालेलुया. कारण प्रभूचा आपला धन्यवाद करता आला पाहिजे. आम्ही देवाला काय देऊ शकत नाही, हालेलुया. आम्ही देवाला काय देऊ शकत नाही, पण आमच्या मुखातून निघणाऱ्या स्तुतीचा यज्ञ आमच्या देवाला समर्पित करूया, हालेलुया. प्रेज गॉड. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या गाण्यामध्ये, हालेलुया. कोणी कंटाळा करू नका. तुमचे हात दुखत असतील, तुमचे पाय दुखत असतील, तुमचे भरपूरचे हात दुखत असतील, त्या मनुष्याची स्तुती नाही करत, तर त्या जिवंत देवाची स्तुती करतो. त्या हातामध्ये, पायामध्ये सत्य सामर्थ्य देवाचं आहे. हालेलुया. प्रेज गॉड. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर
परमेश्वराची महिमा हो. जेव्हा आम्ही हात उचलतो आणि परमेश्वराचा धन्यवाद करतो तेव्हा स्वर्गात देवाचे दूत सुद्धा परमेश्वराला धन्यवाद देतात. आम्ही ह्यासाठी या ठिकाणी आलो की परमेश्वराला महिमा मिळावी, आमच्या जीवनातून परमेश्वराला गौरव मिळावा, परमेश्वराला महिमा मिळावी म्हणून परमेश्वर इथपर्यंत आम्हाला आणलेला आहे. त्या जिवंत देवाचे आभार, परमेश्वराचा आभार मी मानतो की 3 दिवस उपवास आणि प्रार्थना सुरू आहे आणि काही बंधुवर्ग आपले त्या बहिणी आहेत की दिवस रात्र उपवास प्रार्थना करत आहेत कलिशासाठी. हालेलुया. आणि तुम्ही पण उपवास आणि प्रार्थनेत आहात, देवाजवळ उपवास आणि प्रार्थना करतात, तर परमेश्वर तुम्हाला नक्की या दिवसांमध्ये आजच्या दिवसात भरपूर आशीष देईल. हालेलुया. मग त्या परमेश्वराला धन्यवाद की उपवास आणि प्रार्थना आम्ही केल्याच पाहिजेत, कारण उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय असीभूत निघत नाही. हालेलुया. तर प्रियानो, तुम्हाला आणि मला उपवास आणि प्रार्थना करून परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही बंधन आहेत किंवा अडचणी आहेत त्याच्यातून बाहेर येण्यासाठी उपवास करा, प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या समस्या तुम्हाला सोडवेल. तर आता ज्या वचनाकडे आपण आहोत, परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? आता पुढच्या आवाज येते, मागच्या लोकांना आवाज येणार नाही, तर मागच्या लोकांना आवाज येतो म्हणून विचारतो. आमेन. तर तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आज प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थतापणा आहे, त्यांचं मन वेगवेगळ्या विचारामध्ये आहे, सगळ्या प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये येतात आणि आम्ही अस्वस्थ होऊन जातो. परंतु परमेश्वराचं तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका. देवाची इच्छा आहे की आमच्या मनावर आमच्या विचारावर ईश्वर आम्ही अधिकार दिला. आमेन. 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 हालेलुया. आमच्या मनावर, आमच्या अंतःकरणावर जगातल्या कुठल्याच गोष्टीला अधिकार देऊ नका, कुठल्याच विचारांना अधिकार देऊ नका. परंतु आज देवाचं वचन सांगतं की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. आम्ही वेगवेगळ्या विचारामध्ये जातो, आम्ही 1000 गोष्टींचा विचार करतो आणि आम्ही बेचैन होतो, आम्हाला अस्वस्थपणा वाटते, काय होईल, कसं काय होईल. हालेलुया. परंतु आज परमेश्वर तुमच्या मनाला स्थिर करण्याचा समय आला आहे, तुमच्या मनाला स्थिर उभं करण्याचा वेळ आलाय. आज जर तुम्ही येशूच्या चरणापाशात, तर येशू तुमचं मन स्थिर करेल. तुम्हाला आणि मला आज आपल्या मनाला स्थिरपणा आणला पाहिजे. आज माझं मन स्थिर कसं होईल या गोष्टीकडे मला पाहायला पाहिजे. केवळ तुमचं मन, तुमच्या मनामध्ये असलेली भीती, तुमच्या मनात असलेली शंका, मी वचन वाचतो, तुम्ही लक्ष द्या. तुमचे अंतःकरण घाबरू नये. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन जेव्हा तुमच्याकडे आणि माझ्याकडे, तर देव पहिल्यांदा बोलतो भिवू नको, घाबरू नका. हालेलुया. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना मी सांगतो घाबरू नका, भिवू नका, तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण तुम्ही अशा देवावर विश्वास ठेवला ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने सर्व काही उत्पन्न केलं, ज्याने डोंगर, नद्या आणि जलाशय निर्माण केलं, ज्याने समुद्रातल्या मासे निर्माण केलं, ज्याने सगळं काय निर्माण केलं, त्या जिवंत परमेश्वर तुम्ही आणि मी विश्वास ठेवला आहे. म्हणून आमच्या मनाला देवासाठी तयार करा. तुमच्या मनामध्ये येणारे भीती, येणारे विचार, येणारे शंका, ते देवापासून तुम्हाला दूर घेऊन जातील. म्हणून आज देवाचं वचन सांगतं की तुम्ही घाबरू नये. तुमच्या अंतःकरणाला एक आशा आहे, तुमच्या जीवनामध्ये जिवंत देवाची आशा आहे. आमेन. म्हणून भिवू नका. कुठली परिस्थिती काय आहे, आजाराला आम्ही भीतो, कोणी काय बोललं आम्ही घाबरतो, आमच्या मनाला अस्वस्थता निर्माण होते आणि आम्ही तेच विचार घेऊन बसतो. आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. हालेलुया. ज्या देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलं, ज्या देवाने तुम्हाला आणि मला निवडलं, त्या जिवंत देवावर आम्ही विश्वास केला पाहिजे, जो मरणातून जीवनामध्ये उठलेला आहे, जो मरणातून जीवनामध्ये आम्हाला घेऊन जातो, जो सांगतो मी पहा मेलो तरी मी युगाने जिवंत आहे, त्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवला. हालेलुया. तुमच्या मनाला जेव्हा तुम्ही स्थिर कराल तेव्हाच परमेश्वराची महिमा तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल. जर तुमच्या मनामध्ये तुम्ही भीती ठेवा, तुमचं मन अस्वस्थ ठेवा, काय होईल, कसं होईल, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी, नाकारती गोष्टी घेता आणि तुमचं जीवन
एक अस्वस्थ जीवन होऊन जातं. पण प्रियांनो, येशू असेल तर मी तुमची भीती घालवण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे. आज जर तुम्ही खरोखर तुमच्या मनातून तुमची भीती काढाल, प्रियांनो घाबरू नका. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला तो जिवंत परमेश्वर आहे. तुम्हाला कधीच नाही सोडणार, कधी टाकून देणार नाही, परंतु तुम्ही देवाच्या इच्छेसारखं व्हा. आमेन. प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा काय आहे ही जाणली पाहिजे. आज येशू सांगतो की घाबरू नका. प्रियांनो, तुमच्या मनात बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते, वेगवेगळ्या प्रकारची भीती, आजाराची भीती आहे, संसाराची भीती आहे, शेजाऱ्याची भीती आहे, नातेवाईकांची भीती आहे. लोकांमध्ये हर एक प्रकारच्या भीती मुलं आम्ही जीवन दबावाखाली जगत असतो. पण प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करणार आहे. जर देवाचं सत्य तुम्ही समजाल तर तुम्ही भिणार नाही, परंतु देवाच्या नावाने हात उभा करून सांगाल, यहोवा माझ्या बरोबर आहे. आमेन. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मला काहीच न पडणार. मग तुमचा आजार असू दे, तुमच्या समस्या असू दे, येशू सांगतो भिवू नको, घाबरू नको. तुमच्या मनाला अस्वस्थपणा येऊ देऊ नका. देवाच्या वचनावर आणि देवावर विश्वास ठेवा. आमेन. तुमच्या अंतःकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. वचन सांगतो देवावर विश्वास ठेवा. आम्ही किती देवावर विश्वास ठेवतो? आमच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना आम्ही देवावर विश्वास ठेवून जगलं पाहिजे प्रियांनो. मग तुमच्या समस्या पाहून जगू नका, देवाला पाहून जगा. तुमच्या अडचणी पाहून जगू नका, येशूला पाहून जगा. आमेन. आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाला तयार केलं पाहिजे की मी समस्या पाहून नाही जगणार, मी माझ्या जिवंत देवाला पाहून जगणार. मी समस्याला पाहणार नाही. आमेन. प्रभू त्या समस्यातून पार नेणारा पाहिजे. म्हणून मी येशूवर विश्वास ठेवला. माझ्या जीवनात येशू माझा उद्धार करता आहे, येशू माझा ताना, त्या येशूला पाय. म्हणून या ठिकाणी वचनामध्ये सांगितलं आहे की तुमच्या अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आज तुमच्या अंतःकरणामध्ये कितीतरी विचार भीती चेतस काही येऊ द्या, पण येशू आज त्या अंतःकरणातून ती सर्व बाजूला काढेल. जर तुम्ही तुमची हृदय येशू ख्रिस्ताला समर्पित करा, जर तुम्ही येशूला आपल्या हृदयामध्ये बोलवा, येशूला आपल्या हृदयामध्ये अधिकार द्या, तर येशू तुमची हृदय बदलेल. आमेन. तुमचा विश्वास आहे? येशू तुमच्या हृदयाला बदलण्यासाठी येतो. येशू जर तुमच्याकडे आला तर तुम्हाला शांती देण्यासाठी, येशू जर तुमच्या जवळ आलाय तर तुमचं जीवन बदलण्यासाठी. आमेन. म्हणून सांगितलं तुमचा अंतःकरण असतो, तुमचा अंतःकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आमेन. आम्ही आमच्या अंतःकरणाला स्थिर केला पाहिजे आणि तरच परमेश्वराचा अनुग्रह तुम्हाला आणि मला प्राप्त होईल. या ठिकाणी सांगितलं की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणखीन एक वचन आपण 14व्या अध्यायामध्ये 27 वचन वाचूया. आणि तुम्ही साक्ष द्या, यस. कारण तुम्ही माझ्या बरोबर आरंभापासून आहात. 27 14 ते 27. आणि तुम्ही साक्ष द्याल, कारण तुम्ही मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. यस यस. आमेन. हालेलुया. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. हालेलुया. देवाचं वचन तुमच्या जवळ आलेलं आहे. परमेश्वर तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, मी तुमच्या अंतःकरणात शांती देईन, मी तुम्हाला शांती देऊन ठेवेन. आमेन. आज जर तुम्ही येशूची शांती घ्याल, येशूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, 16वा अध्याय आणि 22 वचन वाचा. ह्या प्रमाणे तुम्हाला दुःख झाले आहे, आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेल आणि तुमचे अंतःकरण आणि तुमचं अंतःकरण आनंदित होईल. आमेन. आता जरी काही लोक दुःखात असतील, आजारामध्ये असतील किंवा अडचणीमध्ये आणि वेगवेगळ्या विचारामध्ये तुम्ही असतात, परंतु येशू तर मी पुन्हा तुझ्याकडे येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल.
आमेन. हालेलुया. मागे आवाज येतो ना? मग तुमचे हात पण वर येत नाही, तुम्ही हालेलुया पण बोलत नाही. हालेलुया. हालेलुया. मला असं वाटतं की मागे आवाज जात नाही म्हणून मागे तुम्ही देवाच्या वचनाला आमेन बोलत नाही. हालेलुया. हे देवाचं वचन आहे, परमेश्वराचं वचन तुमच्या जवळ आलेलं आहे आणि देव तुम्हाला सांगतो मी तुझ्या अंतःकरणामध्ये काय करणार आहे तुला कळवतो. हे माझ्यासाठी वचन आहे. जेव्हा एखादी वस्तू तुम्ही दुकानदाराकडे मागता तेव्हा ती तुम्ही घेता. आमेन. जर येशू तुम्हाला काय देतो तर घ्या, त्याला रिसीव करा, स्वीकारा तुमच्या हृदयात. हे वचन माझ्या देवाने मला दिलं आहे माझं मन स्थिर करण्यासाठी, माझ्या मनाची भीती घालवण्यासाठी, माझ्या मनाचे विचार अविश्वास घालवण्यासाठी, पण माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी परमेश्वर बाप हे वचन माझ्याकडे पाठवत आहे. आमेन. त्याच्याद्वारे माझी उभारणा होईल, त्याच्याद्वारे मी स्थिर उभा राहीन, त्याच्याद्वारे मी परमेश्वराला महिमा देईन. म्हणजे माझ्या परमेश्वराने हा शब्द हे वचन माझ्याकडे पाठवलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून प्रियानो हे देवाचं वचन आहे, हे देवाचे शब्द आहेत. हे तुमच्याकडे पाठवलेत का तुमच्या जीवनामध्ये बदल व्हावा, तुमचं जीवन आशिषित व्हावं, तुमच्या जीवात्म्याला आरोग्य मिळावं, तुमच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकारचं जीवन सुरू व्हावं, एक खरी शांती, खरा आनंद तुम्हाला मिळावा, म्हणून देवाचं वचन ग्रहण करा. आमेन. प्रियांनो खरोखर जे देवाचं वचन ग्रहण करतात त्यांच्यावरती देवाचा अनुग्रह होतो आणि देवाचं वचन त्याला मोकळं करतं. म्हणून जेव्हा जेव्हा परमेश्वराचे शब्द येतात तुमच्यासाठी माझ्यासाठी, तेव्हा आम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे की ते जिवंत देवाचे शब्द आहेत आणि देव शब्द आहे आणि देव शब्द बोलला आणि त्या शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली. आमेन. प्रियानो आज जर तुम्ही देवाचा शब्द तुमच्या जीवनामध्ये स्वीकाराल, देवाचं वचन स्वीकाराल, तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल, शांती येईल, आरोग्य येईल, तुमच्या जीवनामध्ये हर एक प्रकारचा बदल तुटून पडेल देवाच्या वचनातून. आमेन. जेव्हा तुम्हाला अडचण आहे, जेव्हा तुमच्यासाठी वचन येतं, जेव्हा तुमच्या परिस्थितीत आहात, त्या परिस्थितीसारखा देवाचा शब्द तुमच्याकडे येतं आणि तुम्ही जर अस्वस्थ घाबरलेले तुमचे अंतःकरण आहेत किंवा ते अस्वस्थ आहात तर देवाचं वचन तुमच्याकडे येतं आणि देव सांगतो मी तुला शांती देऊन ठेवतो. आमेन. आमेन. जसं जग देतं तसं मी तुला देण्यासाठी आलो नाही, परंतु तुला सार्वकालची शांती, सार्वकालाचा आनंद आणि सार्वकालचं प्रेम तुला देण्यासाठी आलेला आहे. आमेन. पण माझ्या प्रिय भावना आणि बहिणींनो, प्रवेशमध्ये देवाचं वचन येते तेव्हा आम्ही विश्वास केला पाहिजे, खरोखर प्रभू तू मला हे वचन दिलं आहेस माझ्या जीवनात, माझी शांती मला तू दिली आहेस. आज या जगामध्ये बरेच लोक शांतीचा शोध करतात, आनंदाचा शोध करतात, प्रेमाचा शोध करतात माझ्या भावांना बहिणींनो, पण ते त्यांना मिळत नाही. परंतु येशू जर तुमच्याकडे येईल तर ती शांती तुम्हाला देईल. येशू जर तुमच्या अंतःकरणात येईल तो स्वर्गीय आनंद तुमच्याकडे येईल. येशू जर तुमच्या हृदयात येईल तर तुम्हाला सार्वकालिक प्रेम मिळेल. आमेन.